अधिक महिन्यात जावयाला वाण द्यायचंय, जावयाला वाण द्यायचंय असे भरपूर व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असेल. अनेक कथा ऐकल्या असतील, वेगवेगळी माहिती सुद्धा बघितली असेल. पण जावयाला वाणात नेमकं काय द्यायचं आहे आणि हा संपूर्ण विधी कसा करायचा आहे, या सगळ्यांमागचा सुंदर संस्कार नेमका काय आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण ही फक्त एक धार्मिक प्रथा नाही, तर लेकीचा संसार सुखी, समृद्ध आणि आनंदी राहावा म्हणून आई वडिलांनी प्रेमाने दिलेला आशीर्वाद मानला जातो. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्हाला या परंपरेबद्दल अशा काही गोष्टी समजतील ज्या कदाचित याआधी तुम्ही कधीच ऐकल्या नसतील. चला तर मग जाणून घेऊया अधिक मासात जावयाला वाणात काय द्यावं आणि संपूर्ण विधी कसा करावा. तर अधिक मासात लेक जावयाला घरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची महाराष्ट्रात खूप सुंदर परंपरा आहे. जावई आणि मुलीला लक्ष्मीनारायणाचं रूप मानून प्रेमानं वाण दिले जातात. ही परंपरा केवळ धार्मिक नाही, तर नात्यातील जिव्हाळा आणि आदर व्यक्त करणारा संस्कार मानला जातो. जावई आणि लेकीला घरी बोलावल्यानंतर सर्वप्रथम घरातील देवांची पूजा केली जाते. त्यानंतर जावई लेकीला पाटावर बसवून त्यांचा मानाने सत्कार केला जातो. मग अधिक महिन्यात यासाठी कोणता दिवस निवडावा, तर सामान्यतः अधिक महिन्यात कोणताही शुभ दिवस निवडून जावयाचा मान केला जाऊ शकतो. पण परंपरेनुसार काही दिवस अधिक महत्त्वाचे मानले जातात. जावयाचा मान करण्यासाठी गुरुवार योग्य दिवस मानला जातो, शुक्रवार योग्य दिवस मानला जातो. अधिक महिन्यातील पौर्णिमा सुद्धा योग्य मानली जाते, कारण गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णू आणि गुरुचा दिवस मानला जातो. अधिक महिना हा विष्णूंना समर्पित असल्यामुळे या दिवशी जावयाला घरी बोलावून वाण देणं शुभ मानलं जातं. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस असल्यानं लेकीच्या संसारात सुख, समृद्धी आणि ऐश्वर यावं म्हणून अनेक घरात शुक्रवारी जावयाचा मान केला जातो. जर शक्य असेल तर अधिक महिन्यातील पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेलं दान, वाण आणि सत्कार अधिक पुण्यदायी मानले जातात. शिवाय काही कुटुंबात पंचांग पाहून शुभ मुहूर्त किंवा दोन्ही कुटुंबांना सोयीचा दिवस ठरवला जातो, कारण या परंपरेमागे मुख्य भावना प्रेम, आदर आणि आपुलकीची असते. आता जो दिवस तुम्ही ठरवाल त्या दिवशी जावई आणि लेकीला घरी बोलवावे. सर्वप्रथम घरातील देवांची पूजा करावी. त्यानंतर जावई आणि लेकीला पाटावर बसवून त्यांचा मानाने सत्कार करावा. सुरुवातीला जावयाच्या कपाळाला अक्षते लावाव्यात, मुलीला हळद कुंकू लावावे. काही ठिकाणी औक्षण सुद्धा केलं जातं. शक्य असेल तर आपण याच अनारसे आणि 33 दिव्यांच्या ताटाने औक्षण करावे. आता या वाणाच्या ताटात कोणत्या वस्तू असाव्या, तर प्रत्येक घरातील परंपरेनुसार वस्तू बदलू शकतात, पण साधारणपणे काही गोष्टी वाणात दिल्या जातात. 33 अनारसे, 33 कणकेचे दिवे, कपडे ज्यामध्ये शर्ट, पॅन्ट, कुर्ता किंवा धोतर असू शकते, नारळ आणि फळं ज्यामध्ये तांबे